नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। बऱ्याचशा घरांमध्ये अजूनही नागपंचमीला भाजणं, चिरणं किंवा तळणं टाळतात। आमच्या घरातसुद्धा आम्ही ही प्रथा अजूनही पाळतो। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आमच्या घरी आम्ही इडली सांबार किंवा इडली चटणी हा बेत करतो। सांबार बनवलं तर भाज्यासुद्धा मी आदल्या दिवशी चिरून ठेवते। आणि या नागपंचमीच्या दिवशी घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवले जातात। पारंपरिक पद्धतीचे ते नैवेद्य बनवले जातात। बऱ्याचशा घरांमध्ये दिंड, पातोळ्या, विशेष करून गव्हाची खीर, कानोले आणि आमच्या घरामध्ये तर आम्ही तंबिटाचे लाडू बनवतो। मी तंबिटाचे लाडू बनवलेले आहेच आणि याची रेसिपी मी तुम्हाला आधी पण शेअर केलेली आहे। पण आज मी कोल्हापुरात नागपंचमीच्या दिवशी अजून एक जो पारंपरिक पदार्थ बनवतात तो म्हणजे उंडा। तर हा उंडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात। इथे मी 1 वाटी भरून जाड रवा घेतलेला आहे। पाऊण वाटी आपल्याला गूळ लागणार आहे। इथे मी सुंठोडा घेतलेला आहे, तो पाव चमचा लागेल। 3 चमचे आपल्याला दाण्याचं कूट लागणार आहे। तुमच्याकडे जर दाण्याचं कूट तयार नसेल तर मूठभर भाजलेले दाणे लागतील। पाव चमचा मीठ लागेल। इथे हा बेकिंग पावडर आहे, ती पाव चमचा लागणार आहे आपल्याला। पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं लागेल। मूठभर डाळं लागणार आहे। 2 टेबलस्पून इथे तीळ घेतलेले आहेत ते लागतील। आणि इथे मी पाव चमचा बडीशेप आहे, ती साधारण थोडीशी जाडसर कुटून घेतलेली आहे। आणि इथे 4 वेलचींचे मी दाणे घेतलेले आहेत, कारण मला दाणे हे आवडतात वेलचीचे पदार्थामध्ये आलेले। पण तुम्हाला जर हे दाणे चालत नसतील तर तुम्ही पाव चमचा वेलची पावडर घेऊ शकता। आणि इथे मी मिक्स सुकामेवा घेतलेला आहे। सुकामेवा हा ऐच्छिक आहे, तुम्हाला हवा असेल तरच घाला। तसेच 2 टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे। आणि ज्या वाटीच्या मापाने आपण रवा घेतलेला आहे त्या वाटीच्या मापाने आपल्याला पाणी लागणार आहे। तर सर्वप्रथम ना आपण हा रवा 1 चमचा तुपामध्ये भाजून घेऊयात। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हा रवा घालूया। आणि मंद आचेवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनटं आपण हा भाजून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून हा रवा जळू नये। तर आपण हा 2 ते 3 मिनटं हा रवा छान भाजून घेऊयात। 3 मिनटं हा मी रवा मंद आचेवर भाजून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून आता हा मी रवा ताटलीत काढून घेतलेला आहे। आता हा आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे। रवा थंड होईपर्यंत आपण गुळाचं पाणी बनवून घेऊयात। आता ज्या वाटीच्या मापाने आपण रवा घेतला होता त्याच वाटीच्या मापाने वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये हा गूळ घालून आपण हा गूळ छान ढवळून विरघळवून घ्यायचा आहे। पाणी जास्त होता कामा नये। 1 वाटीच्याहून जास्त पाणी घेतलं तर उंडा छान फुलणार नाही, पाणी जास्त झालं तर। त्यामुळे बरोबर ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीनेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता आपण हा गूळ छान विरघळवून घेऊया पाण्यामध्ये। गुळाचं पाणी तयार झालेलं आहे, ते गाळून घेऊया। कारण गुळामध्ये समजा कचरा वगैरे असला किंवा बारीक कण असले गुळाचे राहिलेले तर म्हणून हे पाणी मी गाळून घेत आहे।
आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। एकीकडे रवासुद्धा थंड होतो आहे, तोपर्यंत आपण सुकं खोबरं आणि तीळ भाजून घेऊयात। मंद आचेवर तीळ भाजून घेऊयात 1-2 मिनटं। तीळ भाजून झाल्यावर मग खोबरं भाजून घेऊयात। तीळ पण छान भाजून झाले। आता मंद आचेवर 1 ते 2 मिनटं आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। एकदम खरपूस असं भाजायचं नाही आहे, साधारण त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण छान भाजून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। डाळ काही भाजायची गरज नाही आहे, कारण ते डाळ ऑलरेडी भाजलेलंच असतं। खोबरं तीळ सगळं भाजून झालेलं आहे। रवा पण आता आपला थंड झालेला आहे। गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। इथे हा मी गूळ 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर गोड कितपत पाहिजे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता या गुळाच्या पाण्यामध्ये ना हा रवा घालायचा आहे आणि हा छान मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यावर अर्ध्या तासाकरता आपल्याला हा रवा रेस्टिंगला ठेवायचा आहे, जेणेकरून गुळाच्या पाण्यामध्ये हा रवा छान मुरेल। तर अर्धा तास आपण झाकण लावून हा तसाच ठेवून देऊया। तोपर्यंत ना मोठी कढई आपण मंद आचेवर गॅसवर तापवायला ठेवूया, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा उंडा बनवायला ठेवायचा आहे। त्यामुळे ती कढई आपण तापायला ठेवून देऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे अर्धा तास मुरायला ठेवूयात। अर्धा तास होऊन गेला, झाकण काढून पाहिलेलं आहे। रवा छान फुललेला आहे। त्याच्यामध्ये आता पाव चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, पाव चमचा सुंठ पावडर घालायची आहे, नंतर भाजलेले तीळ, वेलची, बडीशेप आणि डाळ घालूया। सुकं खोबरं घालायचं आहे, दाण्याचं कूट घालूयात, चिमूटभर मीठ घालूया। कधीही गोड पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याचा गोडवा वाढतो। आणि ना थोडीशी हळद घालूया, त्याने छान रंग येईल। तर आता हे सगळं ना छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान हे मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये ना 1 चमचा तूप घालूया, परत छान मिक्स करून घेऊया। आणि कुठल्याही आकाराचा तुम्ही छोटा केकचा टीन घ्या, त्याला पहिले तेल लावून आपण त्या टीनला ग्रीस करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला मिश्रण घालायचं आहे। तर पहिले आधी टीनला तेल लावून ग्रीसिंग करून घेऊयात। हा मी केकचा डब्बा घेतलेला आहे, याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि एरवी आपण केक बनवताना कसं तेल किंवा तूप लावून त्याला ग्रीस करून घेतो ना, त्याप्रमाणे या डब्याला ग्रीस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने। आणि त्याच्यामध्ये आता हे बनवलेलं हे मिश्रण घालूया। आता हे सगळं मी मिश्रण त्याच्यात घालत आहे। मिश्रण घालून झाल्यावर डब्याला टॅप करून घ्यायचं, जेणेकरून हवा बिवा असेल तर ती थोडी
बाहेर पडेल। मिश्रण डब्यात भरलेलं आहे आणि त्याला असं टॅप करून सगळीकडनं हे मिश्रण छान करून घेऊयात। आपलं मिश्रण झालेलं आहे व्यवस्थित पसरवून। आता त्याच्यावर आपल्याला थोडेसे हे ड्रायफ्रूट घालायचे आहेत। थोडेसे तीळ घालूयात। एकीकडे मगाशी जी मी कढई तापवायला ठेवलेली होती ती कढई छान तापलेली आहे। त्याच्यामध्ये स्टँड ठेवूया आणि स्टँडवर हा केकचा टीन ठेवून देऊया आणि 40 ते 45 मिनिटं आपण हे बेक करून घ्यायचं आहे। थोडेसे आता त्याच्यावर थोडेसे तीळ पण घालूयात। याच्यात थोडेसे तीळ पण घातलेले आहेत। आता हा टीन आपण बेकिंगला ठेवून देऊयात। मी हा स्टँड ठेवलेला आहे स्टीलचा आणि त्याच्यावर आता हा डब्बा ठेवून देऊया। वरनं झाकण लावूया आणि हे 40 ते 45 मिनिटं आपण बेकिंगला ठेवून देऊयात। 45 मिनिटं होऊन गेलेली आहेत। मी झाकण काढलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सुरी घालून बघूया। छान बेक झालेलं आहे। सुरी क्लिअर बाहेर आलेली आहे, सुरीला काही लागलेलं नाही आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा टीन बाहेर काढून घेऊया आणि हा पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे। हा बघा मस्त उंडा तयार झालेला आहे। आता आपण हे पूर्णपणे थंड होऊन देऊयात। थंड झालं की हे साईडने आपोआप ते सुटेल आणि मग त्याचे आपण छान तुकडे करून घेऊयात। आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे बघा हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत। आता याचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊयात। मस्त पारंपरिक असा नागपंचमीचा नैवेद्य उंडा तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा। परत एकदा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।